कविते भवती विणलीनाती कविते भवती विणलीनाती मना मनाला जोडत जाती ज्येष्ठ कवींचा मान राखती नव्या कवींना प्रेरित करीती या साऱ्याला एकच उत्तर सृजनातर्फे सृजना करिता पारकातल्या कविता पारकातल्या कविता पारकातल्या कविता पारकातल्या कविता मावळतीचे ऊन केशरी मैफल सजली अशी भरजरी अबघानी सर्ग श्रोता झाला मैफलीत या रंगून गेला सृजनातर्फे सृजना करिता पारकातल्या कविता 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 पारकातल्या कविता. नमस्कार, मी विजय उतेकर आपणा सर्वांचं स्वागत करतोय पारकातल्या कविताच्या 42व्या प्रयोगामध्ये. खरं तर प्रयोग क्रमांक 41 प्रमाणेच प्रयोग क्रमांक 42 सुद्धा आज ऑनलाईन प्रयोग म्हणून आपण साजरा करतोय. या प्रयोग क्रमांक 42 ची किंवा 42 आणि 43 खरं तर 43 बद्दल स्वरूपा पुढे आपल्याला सांगणारच आहे. तर या दोन्ही प्रयोगाची मुळं आम्हाला 41 मध्येच सापडली. 41वा प्रयोग जेव्हा सादर होत होता तेव्हाच. आणि मुळात कारण तर आहे की कोविड-19 आणि कोरोनाशी अख्खं जग लढा देते आणि आपण घरी आहोत सध्या. सगळेच जण आपापल्या घरी राहून आपापल्या परीने हातभार वाहतात. पण काही जण बाहेर आहेत, जसे डॉक्टर्स आहेत, महापालिका कर्मचारी आहेत, जीवनावश्यक वस्तूंचा जो पुरवठा करणारे जे कर्मचारी वर्ग आहे, तर या सगळ्यांना कुठेतरी आपण एक त्यांचं जे कार्य आहे त्याला त्यांचे आभार मानणे खूपच खरं तर कृतज्ञता व्यक्त करणे या एका भावातून आपण काहीतरी करूया यासाठी आमचं बोलणं झालं. आणि मग ठरलं की आपण एक प्रयोग फक्त डॉक्टरांसाठी करूया, डॉक्टरांना समर्पित करूया. तो हा आज पारकातल्या कविता प्रयोग क्रमांक 42 जो डॉक्टर कवींसाठी समर्पित आहे. या सर्व डॉक्टर चांगले कवी आणि डॉक्टर असणारे आपल्याकडे कवी आहेत जे आता या क्षणी खरं तर लढा देत आहेत कोरोनाशी ऍक्टिव्ह फ्रंटवरती. आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा प्रयोग करतोय. पारकातल्या कविता मला वाटतं ओळख करून द्यायची गरज नाही. आज 42 प्रयोग झाले, 4 वर्ष जवळपास आपण आपला हा प्रवास सुरू ठेवलेला आहे. आणि वेगवेगळ्या अगदी गोव्यापासून नागपूरपर्यंत, बेळगावपासून अगदी नाशिकपर्यंत सगळीकडे आपले फिरून झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी सोलापूर वगैरे सगळीकडे आपण जाऊन प्रयोग केलेले आहेत. आणि प्रयोगाचा जो काही आपण फॉर्मॅट आहे तो आज सुद्धा तसाच ठेवणार आहे. आपण पहिली फेरी आणि दुसरी फेरी अशा 2 फेरींमध्ये या कवींना ऐकणार आहोत, या डॉक्टर कवींना ऐकणार आहोत. आणि
मध्यंतर होईल. पहिल्या फेरीत ऐकून झाल्यानंतर मध्यंतरात आपल्याला नंदू भैया भेटेल आणि नंतर शेवटी स्वरूपा या कार्यक्रमाचा समारोप करेल. तर आज जो काय लढा चाललेला आहे डॉक्टरांकडून या कोरोनाचा आपल्या वतीने आपल्यासाठी, तर त्या सर्व डॉक्टरांना एक कडक सॅल्यूट आणि आपण त्यांना समर्पित असलेला हा प्रयोग बघूया. या सगळ्या डॉक्टरांना ऐकूया, त्यांचं म्हणणं काय हे सुद्धा ते मांडणार आहेत आपल्यात. ते नक्की ऐका आणि आपण त्यांच्या कवितांचा सुद्धा आस्वाद घेऊया. तर मला वाटतं आपण आता सुरू करूया. पहिल्या फेरीला सुरू करूया आणि मला वाटतं आपल्याला पहिल्या फेरीत पहिल्यांदा सुरुवातीला भेटायला येत आहेत डॉक्टर स्मिता दातार. तर नमस्कार, मी डॉक्टर स्मिता दातार, गोरेगाव आणि मालाडला प्रॅक्टिस करते. आमची 2 हॉस्पिटल्स आहेत. मी जनरल प्रॅक्टिशनर आहे आणि सौंदर्य तज्ज्ञही आहे. करोनामध्ये ह्या सगळ्या एपिडेमिकमध्ये फ्रंटवर लढणाऱ्या टीममध्ये आम्ही आहोत. पार्कातल्या कवितांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आजचा हा त्यांचा एपिसोड आम्हा सर्वांना ज्या फ्रंटवर लढत आहेत, सफाई कर्मचारी, नर्सेस, डॉक्टर्स, यांना सगळ्यांना डेडिकेट केला आहे. खूप खूप धन्यवाद. करोनाविषयी मी काहीच बोलणार नाही आहे. सगळ्यांना खूप माहिती आपल्याला म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा असं काहीतरी आता होत चाललं आहे करोनाविषयी, असं मला वाटतं आहे. एकच छोटीशी गोष्ट मी नमूद करू इच्छिते की ह्याच्या पुढे 1-1.5 वर्ष आपल्याला ही लढाई लढायची आहे. ही लढाई संपलेली नाही आहे. लॉकडाऊन उठला तरी ही लढाई संपणार नाही आहे. ह्यावेळी शासनाचं ऐका, तुमच्यासाठी जे फ्रंटवर लढत आहेत त्यांचं ऐका. हे सगळे तुमच्यासाठी सांगतायत. तुम्ही जितकी ढिलाई दाखवाल तितका हा जो आपल्या मुक्ततेचा दिवस आहे हा पुढे पुढे जाणार आहे. देशासाठी काहीतरी करावंसं वाटतं ना, मग हीच ती वेळ आहे. आपण सगळे जर चांगलं वागलो, शहाण्यासारखे वागलो, तर हीच ती देशसेवा आहे जी आपण फक्त शासनाचं ऐकून करणार आहोत. मला असं वाटतं की ह्या सगळ्या काळासाठी जे मनोबळ हवं आहे ते आपल्या सर्वांना मिळावं अशा मी फक्त शुभेच्छा देते. आणि प्रत्येक रात्रीनंतर एक सुंदर पहाट असते, ह्याच्यावर विश्वास ठेवा आणि मनोबळ वाढवा हे पुढे चला. धन्यवाद. सादर करते कविता धागा. हुंगलास तू कशाला मी माळलेला प्राजक्त, हुंगलास तू कशाला मी माळलेला प्राजक्त, देठाच्या केशराचा धागाच राहिलो मी. तू चंद्र चांदण्यांना बांधलेस पदरी, तू चंद्र चांदण्यांना बांधलेस पदरी, गारव्याने पोळलेला धागाच राहिलो मी. उबदार लोकरीची गाठ घातलीस जेव्हा, उबदार लोकरीची गाठ घातलीस जेव्हा, उलट सुलट गुंतलेला धागाच राहिलो मी. कोणासाठी होती ती कशी द्यावरील नक्षी, कोणासाठी होती ती कशी द्यावरील नक्षी, तू दाती तोडलेला धागाच राहिलो मी. करकचून बांधलेल्या वडास केलेस जखमी, करकचून बांधलेल्या वडास केलेस जखमी, रक्ताळलेला कच्चा धागाच राहिलो मी. तू विजयी काटलेला मी पतंग इमानी होतो, तू विजयी काटलेला मी पतंग इमानी होतो, अडकून गुंतलेला धागाच राहिलो मी. तुझ्या आठवांचे मोती विखरून विखरून पडले, तुझ्या आठवांचे मोती विखरून विखरून पडले, त्या भग्न दागिन्याचा धागाच राहिलो मी. राहू दे का ही वीण अशीच उसवलेली, राहू दे का ही वीण अशीच उसवलेली, तुझ्यात मी असण्याचा धागाच राहिलो मी, तुझ्यात मी असण्याचा धागाच राहिलो मी. धन्यवाद. आपल्या सर्वांना सद्यपरिस्थितीची जाण आहेच. संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेणारा कोरोनाचा विषाणू आपल्या देशात, शहरात, गल्लीत, दारापर्यंत येऊन धडकलाय. अशा परिस्थितीत आपण आपले व आपल्या कुटुंबांचे रक्षण करणे हे आद्य कर्तव्य आहे.
जगातील अमेरिका, इटली, फ्रान्स, चीन यासारख्या प्रगत देशांतील संसर्गाचा व मृतांचा आकडा बघितल्यानंतर खूप काळजी वाटते. रोजच्या वृत्तपत्रातील, टीव्हीवरील, मीडियावरील काही रिपोर्ट्स, काही ग्राफ्स पाहिल्यानंतर आपल्या देशापुढे आलेल्या संकटाची आपल्याला जाण होते की हे किती मोठ्या प्रमाणातलं संकट आहे. आपल्या देशातील सर्व यंत्रणा त्वरित कार्यरत झाल्याने इतर देशांच्या मानाने आपण काही काळ हे संकट थोपवू शकलो. परंतु हा आकडा दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. केंद्र सरकारने वर्तवलेले अंदाज खूप चिंताजनक आहेत. अशा परिस्थितीत अत्यावश्यक क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पोलीस, बँक अधिकारी व इतर सर्व योद्धे आपल्या स्वतःच्या प्राणाशी खेळून आपल्यासाठी कोरोनाशी लढा देत आहेत. तर या देशाचा नागरिक म्हणून आपण काय करायला हवं? मला असं वाटतं की सर्वच युद्ध ही शस्त्र हातात घेऊन लढता येत नाहीत. यापैकीच हे एक युद्ध आहे की तुम्हाला फक्त आपल्या घरामध्ये राहून आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवून हे युद्ध जिंकता येणार आहे. विनाकारण भटकणं म्हणजे आपल्या कुटुंबातील बाल आणि वृद्धांना आपण संकटात आणण्यासारखं आहे. मला असं वाटतं की मला या पार्कातल्या कविता या मंचावरून आपणा सर्वांना एक संदेश द्यावासा वाटतो की सध्या तरी जोपर्यंत काही संशोधन होऊन एखादं वॅक्सिन उपलब्ध होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन हा सर्वोत्तम उपाय आहे. आपण जेवढं काटेकोरपणे जर लॉकडाऊनचे पालन केले तर आणि तरच आपली यातून लवकरात लवकर सुटका आहे. तर मित्रांनो, आपण घरीच राहा, सुरक्षित राहा, आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर विश्वास भोळे, वाडा, जिल्हा पालघर. आपणासमोर कविता पार्कातल्या यासाठी माझी गझल सादर करत आहे. नाही कधी कुणाच्या स्मरणात राहिलो, नाही कधी कुणाच्या स्मरणात राहिलो, लपवून आसवे मी पाण्यात राहिलो, लपवून आसवे मी पाण्यात राहिलो. नाती खळाळणारी गावास सोडुनी, नाती खळाळणारी गावास सोडुनी, दाबून हुंदके मी शहरात राहिलो, दाबून हुंदके मी शहरात राहिलो. सुटली कधीच नव्हती शाळा कधी इथे, सुटली कधीच नव्हती शाळा कधी इथे, जे जे मिळेल त्या त्या ज्ञानात राहिलो, जे जे मिळेल त्या त्या ज्ञानात राहिलो. वापर करून त्यांनी सरसावले मला, वापर करून त्यांनी सरसावले मला, कायम मिठा परी मी ताटात राहिलो, कायम मिठा परी मी ताटात राहिलो. ज्या पुस्तकात चिठ्ठी होतीस ठेवली, ज्या पुस्तकात चिठ्ठी होतीस ठेवली, त्या जन्मभर सुखाच्या पानात राहिलो, त्या जन्मभर सुखाच्या पानात राहिलो. होऊ नयेच वाटे हा जन्म या जगी, होऊ नयेच वाटे हा जन्म या जगी, वाटून भय जगाचे गर्भात राहिलो. पाहून पीक पाणी आनंद हाजरी, पाहून पीक पाणी आनंद हाजरी, मी रोज पावसाच्या धाकात राहिलो, मी रोज पावसाच्या धाकात राहिलो. मी बंधने जगाची होती जुगारली, मी बंधने जगाची होती जुगारली, घेऊन वैर लाखो वादात राहिलो, घेऊन वैर लाखो वादात राहिलो. बाहेर पोहऱ्याची मी पाहिली दशा, बाहेर पोहऱ्याची मी पाहिली दशा, विसरून स्वप्न हळवे आडात राहिलो, विसरून स्वप्न हळवे आडात राहिलो. मिळते शिकार मोठी कळपास ही जरी, मिळते शिकार मोठी कळपास ही जरी, राहून मी उपाशी साऱ्यात राहिलो, राहून मी उपाशी साऱ्यात राहिलो. शेवटचा शेर आहे. मी पुस्तके जगाची कित्येक चाळली, मी पुस्तके जगाची कित्येक चाळली, बाबा तरी तुझ्या मी शब्दात राहिलो, बाबा तरी तुझ्या मी शब्दात राहिलो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर गजानन विश्वंभर मेटके,
पार्कातल्या कविता या समूहाने कोविड-19च्या ताणतणावापासून दूर विरंगुळा म्हणून काव्य मैफिल हा जो स्तुत्य उपक्रम सुरू केला आणि त्यामध्ये डॉक्टरांना आपली कविता मांडण्याची जी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. या उपक्रमाअंतर्गत मी आपली एक जुनी गझल तुमच्या समोर पेश करतोय. तर एक मधला काही शेर त्याचे असे आहेत की किती हा राबतो ना सूर्य जाता पार डोक्यावर, किती हा राबतो ना सूर्य जाता पार डोक्यावर, जसा की घेऊन जातो कोणी बाजार डोक्यावर. किती हा राबतो ना सूर्य जाता पार डोक्यावर, जसा की घेऊन जातो कोणी बाजार डोक्यावर. दिवस उतरून सांजेला हमाली संपते कोठे, दिवस उतरून सांजेला हमाली संपते कोठे. पुढे ठेवून जाते रात्र हा अंधार डोक्यावर. आणि उन्हाच्या येवढ्या प्रेमात असते सावली काही, उन्हाच्या येवढ्या प्रेमात असते सावली काही. उगाचच भर दुपारी जे तिला गिळणार डोक्यावर. उन्हाच्या येवढ्या प्रेमात असते सावली काही, उगाचच भर दुपारी जे तिला गिळणार डोक्यावर. आणि मला तर वाटते दुनियाच सारी एक डोंबारी, मला तर वाटते दुनियाच सारी एक डोंबारी. इथे हर एक फिरतो घेऊनी घरदार डोक्यावर, इथे हर एक फिरतो घेऊनी घरदार डोक्यावर. किती हा राबतो ना सूर्य जाता पार डोक्यावर, जसा की घेऊनी जातो कोणी बाजार डोक्यावर. नमस्कार, मी डॉक्टर गजानन विश्वंभर मिटके. आपल्यातले बरेच जण मला गवी या टोपण नावाने ओळखतात. कोविड-19 उपचारादरम्यान आम्हाला ॲज अ डॉक्टर बरेचसे लोक, नानाविध प्रकारची लोक बघायला मिळाली आणि त्यांच्या स्वभावावर बेतलेली एक गझल मी तुम्हाला आता पेश करणार आहे. जुनीच गझल आहे. गझल अशी आहे की मधोमध छाटले त्यांनी कितीही धार लोकांना, मधोमध छाटले त्यांनी कितीही धार लोकांना. उगाचच वाटलो मी यार हिरवागार लोकांना, मधोमध छाटले त्यांनी कितीही धार लोकांना. उगाचच वाटलो मी यार हिरवागार लोकांना. अशा कुठल्या अपेक्षेने फळांचा मागती वाटा, अशा कुठल्या अपेक्षेने फळांचा मागती वाटा. दगड मारून का वाटा असा मिळणार लोकांना. आणि शेर बघा की मढ्यातून वास येण्याच्या अगोदर जाळले त्यांनी, मढ्यातून वास येण्याच्या अगोदर जाळले त्यांनी. मढ्याची एवढी तर काळजी असणार लोकांना. आणि जसे आयुष्यभर नव्हते नको मेल्यावरी सुद्धा, जसे आयुष्यभर नव्हते नको मेल्यावरी सुद्धा. कशाला त्रास मी देऊ उगाच चार लोकांना. मधोमध छाटले त्यांनी कितीही धार लोकांना. उगाचच वाटलो मी यार हिरवागार लोकांना. धन्यवाद. हाय, मी डॉक्टर माधुरी जोशी, देवगड. पार्कातल्या कवितांमधून आज पुन्हा लगेचच तुमच्या भेटीला आले. कारण कर्मधर्म संयोगाने मी एक डॉक्टर आहे माणसांची, आणि पार्कातल्या कवितांचा हा डॉक्टर स्पेशल एपिसोड आहे. तर डोळ्याला न दिसणाऱ्या एका विषाणूशी आपण सध्या घरात बसून लढतोय. शहरातले जे डॉक्टर्स आहेत, जे त्या पेशंटच्या सानिध्यात आहेत, ते खरं तर सध्या फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून ओळखले जात आहेत. त्या मानाने आम्ही खेड्यात राहणारे डॉक्टर सध्या मागच्या फळीत आहोत. आम्हाला अजून तरी प्रत्यक्ष पॉझिटिव्ह पेशंटशी सामना आमचा झालेला नाही आहे, पण इथे आम्हाला काउन्सिलिंग प्रचंड मोठ्या प्रमाणात करावं लागतं आहे. हा व्हायरस म्हणजे काय, हा विषाणू म्हणजे काय, तो नक्की काय काय करू शकतो, त्याच्या तावडीत आपण न सापडण्यासाठी काय काय करायला हवं, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय, मास्क का लावायचा, कसा लावायचा, हात का धुवायचे, कसे धुवायचे, ह्या सगळ्या गोष्टी अगदी प्रॉपर येणाऱ्या प्रत्येक पेशंटला समजावून सांगायला लागत आहेत. त्यात पुन्हा शहरातून घाबरून पळून आलेले गावाकडे ही जी माणसं आहेत, त्या माणसांना
ते होम क्वारंटाईनमध्ये राहतायत की नाही ते बघणं आलं. शिवाय असे काही संशयास्पद रुग्ण आहेत की ज्यांना आयसोलेट केलेलं आहे. हे सगळं इथे बघावं लागतंय. कारण अजून तरी ऑरेंज झोनमध्ये असलेला आमचा जिल्हा रेड झोनमध्ये जाऊ नये यासाठी ही सगळी प्रिकॉशन आम्हाला घ्यावी लागते. त्यात पुन्हा घरातली 2 वृद्ध माणसं आणि 16 वर्षाचं बालक यांचा समतोल साधायला लागतोय. माझी स्वतःची मनस्थिती नकारात्मकतेकडे झुकू नये यासाठी प्रयत्न करायला लागतात. आणि या सगळ्यावरचा उतारा म्हणून या पार्कातल्या कविता. अर्थात काही लोकांचा हे सर्व सादर करण्यासाठी सुद्धा आक्षेप असतोच, पण ठीक आहे, त्यांच्याकडे न बघणं हा सुद्धा एक ऑप्शन असतोच म्हणा. पण आपले एकमेकांचे कलागुण आपण एकमेकांसोबत असे ऑनलाईन शेअर करणं, या सगळ्या कालावधीत असं ऑनलाईन शेअर करणं हा सुद्धा एक खरं तर वेगळाच आनंद आहे. कारण या सगळ्या परिस्थितीत दिवसभर पूर्ण कंटाळून न जाता ही सगळी लढाई लढणं हे फार महत्त्वाचं टास्क बनलेलं आहे. या सगळ्या लढाईत कोणीही, म्हणजे तुम्ही काय मी काय, आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करू शकतोय. प्रत्येकालाच फील्ड वर्क करणं शक्य नाही आहे. तुमच्या आजूबाजूला जर एखादी गरजू व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही मदत करू शकता. ते नाही जमलं तर PM फंड, CM फंड इथे तुम्ही आर्थिक मदत करू शकता. आणि अगदीच तेही जरी नाही जमलं तर तुम्ही घरात सुरक्षित बसून राहणं ही सुद्धा एका प्रकारे मदतच होते. कारण तुम्ही घरात बसून राहिलात, तुम्हाला त्या विषाणूचा त्रास झाला नाही, तर तुम्ही देशातल्या पेशंटची संख्या 1नी कमी करायला मदत करताय. आणि सध्या हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. सो घरात बसा, जास्तीत जास्त घरात बसा आणि कमीत कमी वेळा घराबाहेर पडा. अगदीच गरज लागली आणि घराबाहेर पडणं तितकंच आवश्यक असेल तर सोशल डिस्टन्सिंगचे नियम अगदी काटेकोरपणे पाळा. कारण असं केलं तरच तुमचं आणि घरातल्या तुमच्या आपल्या माणसांचं आयुष्य सुरक्षित व्हायला मदत होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीनंतर सुरू होणाऱ्या एका नव्या जगाचं साक्षीदार होण्याचे चान्सेस वाढणार आहेत. ते गाणं आहे ना, कुठलं बरं, हां, कहाँ तक ये मन को अंधेरे छलेंगे, उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे. तर त्या दिवसाची वाट आपण नक्कीच बघायची. पण तोपर्यंत आपण पार्कातल्या कविता घरात बसून एन्जॉय करूया. तर मंडळी, आज मी माझ्या घरातल्या पार्कातल्या कवितांसाठी पहिली कविता सादर करते. तुम्हाला घर बसल्या थोडा पार्काचा फील देते. सावळ्या नदीच्या काठी चांदण भुलीची गाणी, सावळ्या नदीच्या काठी चांदण भुलीची गाणी, लाजऱ्या पापणी काठी स्वप्नांची कोरीवलेणी, केशरी उन्हाच्या संगे निशब्द क्षणांची बोली, केशरी उन्हाच्या संगे निशब्द क्षणांची बोली, साक्षीने रान फुलांच्या ओठांची मोहर गाली. ती स्वप्नातली कहाणी की जन्म मागचा होता, ती स्वप्नातली कहाणी की जन्म मागचा होता, सांजेच्या भाळावरती रंगीत पिसारा होता. लागली दृष्टकोनाची का विस्कटली रांगोळी, ठिपक्यांमधल्या साऱ्या अर्ध्याच राहिल्या ओळी. ती ओलांडूना शकली अदृश्य लक्ष्मण रेष, ती ओलांडूना शकली अदृश्य लक्ष्मण रेष, बांधली नदीच्या काठी उद्ध्वस्त मनाची वेस. हळदीच्या अंगाने ती निस्त्राण उभी दारात, हळदीच्या अंगाने ती निस्त्राण उभी दारात, एकांती रडला कोणी पाहुणा तिच्या गावात, एकांती रडला कोणी पाहुणा तिच्या गावात. नमस्कार, मी डॉक्टर अनुजा जोशी गोव्यावरून माझ्या क्लिनिकमधून, त्या कोरोनाच्या काळात मी माझ्या क्लिनिकमध्ये असल्यामुळे माझे पेशंट हीच माझी कविता आहे जी मी आपल्यासमोर घेऊन येते.
हा पेशंट तापाचा, हा पेशंट तापाचा, हा मनस्तापाचा, हा पित्ताच्या संतापाचा, हा पेशंट तापाचा, हा मनस्तापाचा, हा पित्ताच्या संतापाचा, हा पेशंट फोडांचा, हा कोडांचा, हा दुखऱ्या हाडांचा, हा साखरेच्या लाडांचा, हा अशक्त पेशंट, हा अशक्त पेशंट, हा जास्तच सशक्त, हा सरक्त, हा विरक्त, हा सहनशक्त आणि हा असहनशक्त आणि तरीही पेशंट. हा पेशंट भुका नसलेला, हा खूप भूक असलेला, हा पेशंट भुका नसलेला, हा खूप भूक असलेला, हा निद्रा नशी, हा निद्राहीन आणि तो आळशी, याला चक्कर, हा घनचक्कर, हा कलंदर आणि तो बिलंदर, हा प्यालेला मदमत्त, हा चरबीने उन्मत्त, हा प्यालेला मदमत्त, हा चरबीने उन्मत्त, हा पोटात काही वळवळत असलेला, हा पोटातल्या दलदलीत घुसमळत असलेला, ही सूज तटतटलेली, ही हुडहुडी दाटलेली, हे बांध पडलेले, हे बांध सुटलेले, त्याचं मूळ दुखतं म्हणून, त्याचं तोंड दुखतं म्हणून, याचं नाक गळतं, याचं काही ढळतं, त्याचं चळतं म्हणून, ही फुफ्फुसे गुरगुरणारी, ही फुफ्फुसे गुरगुरणारी, ही काळजे धडधडणारी, या वाके मिळमिळत्या, या ज्योती फडफडत्या, ही पेशंट रुजत घातलेली, ही पेशंट रुजत घातलेली, ही रुजलेली, ही कोंब लगडण्यासाठी ही पेशंट, ही कोंबाला खुडण्यासाठी ती पेशंट, हे जीव टाहो फोडणारे, हे व्याकुळणारे, हे जीव टाहो फोडणारे, हे व्याकुळणारे, हे दुधाचे ओठ, हे मधाचे बोट, या चिमण्या आक्रोशणाऱ्या, या पापण्या बेहोशणाऱ्या, हरेक पेशंट वेगळा, हरेक माझ्यापाशी रडायला मोकळा, हरेक पेशंट वेगळा, हरेक माझ्यापाशी रडायला मोकळा, माझ्याकडे औषध, माझ्या आभाळाचा आधार, माझ्याकडे औषध, माझ्या आभाळाचा आधार, माझ्याकडे विश्वास, माझ्याकडे फक्त एक श्वास, माझ्या कानात शब्द, माझ्या हातात वेदना निशब्द, माझ्या कानात शब्द, माझ्या हातात वेदना निशब्द, माझ्या काळजातून अहोरात्र अमृताचे रस, डोळ्यातून दिवे आणि माझ्या शब्दातून सदोदित श्रावण बरसायला हवे, ही अपेक्षा आहे कडकपणे. माझ्या काळजातून अहोरात्र अमृताचे रस, डोळ्यातून दिवे आणि माझ्या शब्दातून सदोदित श्रावण बरसायला हवे, लगडणारी नी पडझडणारी मने आणि आत्मे अवतीभोवती, इंद्रिये आणि सांगाडी सभोवती, हे काय असतं बघा आयुष्य फक्त मानवी. या मानवी आयुष्याचे हरक्षण असे सोहळे साजरे केल्यानंतर एक खूप समाधानाचा क्षण माझ्या हातात येतो. तो काय असतो, कसा असतो? लगडणारी पडझडणारी मने आणि आत्मे अवतीभोवती, इंद्रिये आणि सांगाडी सभोवती, हे निरंतर जगण्याचे जागण्याचे सोहळे, हे निरंतर जगण्याचे जागण्याचे सोहळे, आणि मला आता वैकुंठ मोकळे, आणि मला आता वैकुंठ मोकळे, आणि मला आता वैकुंठ मोकळे. नमस्कार, मी डॉक्टर कैलास गायकवाड. पारकातल्या कविता त्याच्या ऑनलाईन कवी संमेलनात आपण सर्वांचं स्वागत करतो आणि पारकातल्या कविता या कार्यक्रमाच्या संयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी मला कविता सादर करण्याची संधी दिली. आणि एक कविता, एक गझल आणि 2 मिनिटाचं करोनाविषयीचं आपलं मनोगत असं मी या ऑनलाईनचं कवी संमेलनात व्यक्त करतो आहे. सुरुवातीला सादर करतो एक कविता. कवितेचं शीर्षक आहे बालक. मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या देशात राहतो आहे. लोकांनी लोकांकरिता लोकांकडून चालविले जाणारे शासन पाहतो आहे. इथे सुदृढ बाळ जन्माला यावं म्हणून सरकार खूप आधीपासून जागं असतं आणि उद्याच्या माता म्हणजे आजच्या किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करायच्या मागं असतं. रक्तवाढीसाठी दिली जातात औषधं आणि मोफत गोळ्या. खातात आणि पितात आपल्या पोरी भोळ्या. लग्नासाठी किमान 18चीच असावी असा कायदा असतो. तो पाळण्यात आपणा साऱ्यांचाच फायदा असतो. गरोदर राहिलीच तर नोंदणी, कार्डे, लसीकरण सारं मोफत असतं आणि मातृत्व अनुदान योजना, जननी सुरक्षा योजना हेही त्याच्यासोबत असतं. प्रसूतीसाठी उघडली आहेत प्रसूतीगृहे, ग्रामीण रुग्णालये, कुटीर दवाखाने, जिल्हा इस्पितळे आणि नॉर्मल डिलिव्हरी व सिझेरियन कुठलेही चार्जेस नाहीत वेगळे. नवजात शिशूसाठी ऊब पेट्या, श्वसन सुविधा, सुसज्ज कक्ष. नवजात शिशू आणि बालरोग तज्ज्ञ त्यांना उपचारासाठी असतात दक्ष. पोलिओ, धनुर्वात, गोवर, कांजण्या
सर्व रोग प्रतिबंधक मोफत लसीकरण, सारी दुनिया पाहत असतं त्या बालकाचं बहरणं. मोफत शाळा, मोफत वह्या, मोफत गणवेश, याहून अजून किती आदर्श असावा माझा देश. बाल सुरक्षा कायदा, बाल कामगार प्रतिबंधक अधिनियम, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम, बालकासाठी ह्या योजना, बालकासाठी त्या योजना, काय नाही काय. हे सारं किती गोंडस आहे, हळवं आहे, भारी आहे. आणि हे असंच होत असतं, याची वाजत असते तुतारी आहे. दरवर्षी लसीकरण केलेल्या, आजारातून वाचलेल्या, यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या, विविध अनुदाने वितरित केलेल्या बालयोजनांची आकडेवारी जाहीर होते आणि माझ्या डोळ्यात साचलेल्या पाण्याची साचून साचून विहीर होते. जर जग हे सारं इतकं भारी आहे तर का अजूनही 10 वर्षाचा तंबी चहाच्या दुकानात ग्लास दूध बसलाय? आणि कर्नाटकातला हरवलेला कृष्णन गोवंडीच्या चिल्लर रूममध्ये फसलाय. 9 महिन्यांच्या निष्पाप सय्यदची NICU अवेलेबल नसल्याने वॉर्डातच डेथ झाली. आणि काकांनी आपल्यासोबत नक्की काय केलं हे न समजणारी 4 वर्षाची निर्भया दुसऱ्यांदा शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरकडे निघाली. एकही शालाबाह्य विद्यार्थी नसल्याचा टेंभा सरकारी शाळा मिरवत आहे आणि पहिल्या इयत्तेतही न गेलेल्या पिस्तुल्याला नियती गल्लोगल्ली कचरा गोळा करायला फिरवत आहे. इथे म्हणायला प्रजेची सत्ता आहे, पण केवळ 2 डोक्यांचाच मक्ता आहे. नियमावली आणि कायदा पुस्तकातच लपून आहे आणि बालकांचे हाल मी या डोळ्यातच जपून आहे. माझ्या पोरीच्या तोंडात 2 घास कळवळ्याने सारतो आणि माझ्या आत लपून बसलेलं बाळ मी आतल्या आत मारतो, आतल्या आत मारतो, आतल्या आत मारतो. धन्यवाद. करोनाच्या पार्श्वभूमीवर एक मिनिटाचा एक संदेश देऊ इच्छितो की मित्र बघा, अख्खं जग लॉकडाऊन आहे, बऱ्याच ठिकाणी संचारबंदी आहे, बऱ्याच ठिकाणी कर्फ्यू आहे, हॉस्पिटल्स झालेत, आयसोलेशन सेंटर झाले, क्वारंटीन सेंटर झाले, डॉक्टर्स वेगवेगळे PPE किट घालून आपल्याला ट्रीटमेंट देताना दिसत आहे, सगळेजण मास्क कंपल्सरी घातलं आहे. परंतु याचा अर्थ असा आहे की म्हणजे याने कुणी घाबरून जायचं कारण नाही. या सगळ्याचा इम्पॅक्ट असा होतो आहे की आपण काळजी घ्यायची, खबरदारी घ्यायची, पण याचा एक उलटा परिणाम असा होतो की प्रत्येकजण घाबरून जातो आहे की कोरोना म्हणजे एक भयंकर मोठा महामारी असा आहे. तर हे असं मुळीच नाही, हे लक्षात घ्यावं आपण सगळ्यांनी की कोरोना हा आजार म्हणजे सर्दी खोकल्याचा आजार आहे. आपल्याला कोरोना हा जो कोविड-19 आहे ह्या माहीत होण्याआधीसुद्धा खोकला सर्दीचा आजार होत होता आणि तो आपोआप बरा होत होता. यातही तसंच आहे. 100 पैकी 3 रुग्ण किंवा 4 रुग्ण हे गंभीर होऊ शकतात, बाकीचे रुग्ण हे आपोआप बरे होतात, जसं आपला सर्दी खोकला बरा होत होता. आणि उरलेले 3-4 रुग्ण आहेत हे कदाचित इम्युनो कॉम्प्रोमाइज असतील, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले असतील, यांना भरती करायची आवश्यकता असते. भरती केल्यानंतर त्यांना कदाचित ऑक्सिजन, सलाईन, व्हेंटिलेटर ह्याची आवश्यकता पडू शकते, परंतु त्यातून सुद्धा ते बरे होतात, बरे होऊ शकतात. आणि अगदीच म्हणजे 100 पैकी 2 ते 3 मृत्यू होत आहेत. त्यामुळे कोरोना झाला म्हणजे काहीतरी भयंकर झालं आणि आता काहीतरी वाट लागणार असा विचार कृपया करू नका. फक्त जसं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तशी आपण सर्वांनी खबरदारी घेऊया. धन्यवाद. मित्रो, सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर मी तुम्हा सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो. सध्याच्या काळात शारीरिक आरोग्य जपण्याविषयी खूप सांगितलं जातं. विविध प्रकारचे उपाय सांगितले जातात. प्रतिकारशक्ती वाढवण्याचे, काय करू नये, काय करावे, हे सगळं सांगितलं जातं. परंतु मानसिक आरोग्य जपण्यासाठी काय केलं पाहिजे आणि मानसिक आरोग्य हा किती महत्त्वाचा इश्यू आहे सध्या, हे कोणी सांगत नाही. तुम्ही विचार करा की इतके दिवस भीतीच्या वातावरणामध्ये घरात राहणं, बाहेर भीतीचं वातावरण, घरात TV, मोबाईल यामुळे भीतीचं वातावरण, मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय नक्कीच राहत नाही. तर हा विपरीत परिणाम मानसिक आरोग्यावर होऊ नये म्हणून आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. काय काळजी घेतली पाहिजे? तर आनंदी राहण्याचे सगळे उपाय केले पाहिजेत. घरात राहून म्हणजे घरातल्या व्यक्तींबरोबर, माणसांबरोबर, नातेवाईकांबरोबर गुड रिलेशन मेंटेन करणे, त्यांच्याशी शेअरिंग करणे, गप्पा मारणे, जुन्या काही गोष्टी काढून त्याविषयी चर्चा करणे, आपले स्वतःचे वैयक्तिक काही छंद असतील, आवडीनिवडी असतील त्या जपण्याचा प्रयत्न करणे. कुणाला गायन, वाचन, काव्यलेखन अशा प्रकारचे विविध छंद असतात. त्या छंदाकडे जर लक्ष दिलं तर मानसिक आरोग्य ठीक राहण्याचा 100% राहण्यासाठी फायदा होईल. तुम्ही आनंदी राहाल आणि मानसिक आरोग्य नीट राहिलं तर प्रतिकारशक्ती आणखी वाढते, हे लक्षात ठेवा.
त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना हा संदेश देऊ इच्छितो की मानसिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा. शारीरिक आरोग्य तर तुम्ही जपत असालच, आणि घरात राहा, सुरक्षित राहा, आरोग्याची स्वतःची काळजी घ्या आणि समाजाचीही काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार रसिक श्रोते हो. पार्कातल्या कविता सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सादर केल्या जात आहेत, हे आपणा सर्वांना माहितीच आहे. आजचा भाग पार्कातल्या कवितांचा हा कोरोनाच्या विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, परिचारक आणि इतर वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांना समर्पित करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम मी पार्कातल्या कविता डॉक्टरांना समर्पित केल्याबद्दल आणि या कार्यक्रमामध्ये मला संधी दिल्याबद्दल स्वरूपाताई, नंदुभैया आणि विजयजी यांचे मनापासून आभार मानतो. आणि माझी गझल सादर करतोय. गझले अगोदर काही सुटे शेर बघा. स्वतःच्या तळाशी उडी मारताना मला गुढता दे तुझ्यासारखी. स्वतःच्या तळाशी उडी मारताना मला गुढता दे तुझ्यासारखी. जिथे पाठमोरे धुके थांबलेले तिथे भेटना तू तळ्यासारखी. दवाने मनाची त्वचा सोलली तर, दवाने मनाची त्वचा सोलली तर लपेटून घ्यावे उन्हाने मला. रुपेरी धगीचा मलम लावताना नजाकत असावी तिच्यासारखी. मुख्य गझल पहा. किंमत किती ठरवायची ते जोखल्यानंतर बघू. किंमत किती ठरवायची ते जोखल्यानंतर बघू. अपमान त्याला वाटला तर वाटल्यानंतर बघू. लांबून दिसला धूर पण इतक्यात झळ बसली कुठे. लांबून दिसला धूर पण इतक्यात झळ बसली कुठे. निंदा वगैरे आपले घर जाळल्यानंतर बघू. आणि पहा, सध्या फुले पाने फळे यांचीच निगराणी करू. सध्या फुले पाने फळे यांचीच निगराणी करू. फांद्यामुळे खोडाकडे कीड लागल्यानंतर बघू. पुढचा शिर बघा. हे चोचले पुरवायला हल्ली सवड असते कुठे. हे चोचले पुरवायला हल्ली सवड असते कुठे. हिरव्या मनाची पालवी वय वाढल्यानंतर बघू. पाहून त्यांच्या सावल्या मापे नको ठरवायला. पाहून त्यांच्या सावल्या मापे नको ठरवायला. उंची कुणाची वाढली ते मोजल्यानंतर बघू. पुढचा शिर बघा. शृंगार तर असतो तसा दोन्हीकडेही सारखा. शृंगार तर असतो तसा दोन्हीकडेही सारखा. आहे गझल की लावणी मन वाचल्यानंतर बघू. आणि ही शांतता ही रम्यता नाही निळाई ही खरी. ही शांतता ही रम्यता नाही निळाई ही खरी. माझे तुझे आबाळपण ढग दाटल्यानंतर बघू. माझे तुझे आबाळपण ढग दाटल्यानंतर बघू. आपण नदीचा चेहरा पाहून फसतो कैकदा. आपण नदीचा चेहरा पाहून फसतो कैकदा. अस्वस्थ कोलाहल तिचा तळ गाठल्यानंतर बघू. आखरी शेर बघा. परवानगी नाकारली तर हक्क गाजवते व्यथा. परवानगी नाकारली तर हक्क गाजवते व्यथा. दावा कुणावर सांगते जग सोडल्यानंतर बघू. तर मंडळी, अशा रीतीने या ठिकाणी कुठेतरी पार्कातल्या कविता क्रमांक 42ची पहिली फेरी संपलेली आहे. जे डॉक्टर मित्र मंडळी आपले कवी आहेत आणि खूप चांगलं लिहित आहेत, त्यांना आता आपण पहिल्या फेरीत ऐकले. तर आधी तर त्यांना मनापासून थँक्स म्हणायचं आहे मला, आणि सांगायचं आहे की खरोखर म्हणजे खऱ्या अर्थाने आपण हे असं बरेचदा म्हणतो की बाबा तू आहेस म्हणून मी आहे किंवा तुम्ही आहात म्हणून मी आहे, पण हे अख्खं जग आज तुम्हाला म्हणतंय मित्रांनो की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही किंवा आर्म्ड फोर्सेस आपले, आर्मी म्हणा, सैन्य म्हणा, पोलीस म्हणा. तर म्हणून हा कार्यक्रम तुम्हाला समर्पित करायचं ठरवलेलं आहे. सर्जनशीलता हा शब्द तुमच्या बाबतीत फार सुंदर रीतीने एक नवी प्रचिती देतो. डॉक्टर तुम्ही आहातच, त्याच्यामुळे सर्जन असणं आणि सर्जनशील असणं हे या दोन्ही मिती तुम्ही फार सुंदर पद्धतीने सांभाळताय, आणि म्हणूनच आज तुम्ही इथे कवी म्हणून आहात. तर सगळ्यांची मी औपचारिक ओळख करून देतो.
आज आपल्याबरोबर आहेत सर्वप्रथम स्मिता दातार, डॉक्टर स्मिता दातार गोरेगाव मुंबईहून ते इथे आलेले आहेत. नंतर आहेत डॉक्टर विश्वास भोळे वाडा पालघर इथून ते आलेले आहेत. सुंदर गातात पण डॉक्टर. नंतर डॉक्टर गजानन मेटके आहे आपला गजा. हा माणूस तर 8-8 दिवस हॉस्पिटलमध्येच मुक्काम त्याचा पडलेला आहे सध्या. 8-8 दिवसांनी घरी जातोय तो. तर तो आज आपल्या बरोबर आहे. डॉक्टर माधुरी चव्हाण जोशी पुन्हा एकदा हापूस ची नवी बॅच, नवी पेटी आज आलेली आहे असं म्हणूया आपण. रत्नागिरी, देवगड, कोकण इथनं ते आलेले आहेत. नंतर आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अनुजा जोशी, गोव्याहून, थेट गोव्याहून हजेरी लावलेली आहे. मी उत्सुक आहे त्यांना ऐकायला, मी ऐकलं नाहीये त्यांना आतापर्यंत. नंतर आपल्या बरोबर आहेत डॉक्टर कैलास गायकवाड. नवी मुंबई मधला हा माणूस, कालच वाढदिवस झालाय त्याचा, त्याच्यामुळे ही संधी मी पुन्हा एकदा साधतो. कैलास, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. लढतोय, लढत राहा, हम लोग कपडे संभाल रहे हैं बस. स्वागत आहे खूप तुझं. आणि सगळ्यात शेवटी अहमदनगर इथून आलेले आहेत माझे अत्यंत आवडते गझलकार, मी त्यांचा फॅन आहे, डॉक्टर शिवाजी काळे. तर या सगळ्या कवी मित्रांचं, डॉक्टर मित्रांचं स्वागत आहे. आणि पार्श्वभूमी थोडीशी दुःखद आहे. या कार्यक्रमाला एक दुःखाची किनार लाभलेली आहे, कारण परवा इरफान, काल ऋषी कपूर असे 2 दिग्गज आपल्यातनं निघून गेलेले आहेत. त्यांनी आपल्याला खूप सुख दिलेलं आहे, खूप आठवणी त्यांच्याशी निगडीत आहेत. पण परवा अनिल आटलेकर म्हणाला होता की द शो मस्ट गो ऑन, आणि हे मला पटतंय. म्हणून आपण हा कार्यक्रम इथे त्या दुःखाची किनार थोडीशी पुसट व्हावी या दृष्टीने आपण हा कार्यक्रम करतोय. तर दुसऱ्या फेरीसाठी तयार आहात सगळे. तर नाही, लाईव्ह नाहीये मी असं म्हणजे पटकन कोपऱ्यात बघून घेतलं की मी लाईव्ह नाहीये, म्हणजे इंदिरा बघतोय की काय, मला आशा आहे नाही. तर दुसऱ्या फेरीला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम पुन्हा दुसऱ्या फेरीमध्ये डॉक्टर स्मिता दातार. काय सांगशील स्मिता? पेश कर रही हूँ एक हिंदी कविता, चाय के बहाने से. न जाने आज एक अरसे के बाद अजनबियों जैसे हम चाय पर मिले. न जाने आज एक अरसे के बाद अजनबियों जैसे हम चाय पर मिले. तुम कुछ परेशान, कुछ गुमसुम सी, मेरी सहमी सी यादों के थे फूल खिले. हमारे बीच तश्तरी में रखी चाय की प्याली, मैं तुम्हारे 2 मीठे अल्फाज के इंतज़ार में. हमारे बीच तश्तरी में रखी चाय की प्याली, मैं तुम्हारे 2 मीठे अल्फाज के इंतज़ार में. तुमने पेश की कुछ नमकीन, मैंने जान लिया रूठी किस्मत को मेरी. वह नाजुक प्याली में सुनहरी चाय, जैसे तुम्हारी भूरी आँखों की गहराई. वह नाजुक प्याली में सुनहरी चाय, जैसे तुम्हारे भूरी आँखों की गहराई. तुम्हें छूने का नर्म एहसास गर्म प्याली को छूकर पाया मैंने. चाय में चीनी भूलने की तुम्हारी आदत, मैं ठहरा सा तुम खामोश सिर्फ चुस्कियाँ. चाय में चीनी भूलने की तुम्हारी आदत, मैं ठहरा सा तुम खामोश सिर्फ चुस्कियाँ. उफ, आज तो तुम कुछ न भूली थी, न चाय न चीनी ना वो लम्हे. फिर एक बार अजनबी बनाया तुमने, चंद पल तो साथ गुजारने देते. फिर एक बार अजनबी बनाया तुमने, चंद पल तो साथ गुजारने देते. और पढ़ने ही देते खामोशी तुम्हारी, बस चाय के बहाने से, बस चाय के बहाने से. धन्यवाद. जिल्हा पालघर. मी कविता पार्कातल्या यासाठी माझी पहिली कविता सादर करत आहे. तुझ्या फक्त नजरेस भिडली नजर की, मनाने किनाऱ्यास मी लागतो. तुझ्या फक्त नजरेस भिडली नजर की,
मनाने किनाऱ्यास मी लागतो. नको आवरू तू खुळ्या त्या बटांना, पुन्हा जीव स्वप्नी बुडू लागतो. नको आवरू तू खुळ्या त्या बटांना, पुन्हा जीव स्वप्नी बुडू लागतो. कसे मौन मानू तुझे मी खरेअन, नजर गोड हसवून भिरकावणे. कसे मौन मानू तुझे मी खरेअन, नजर गोड हसवून भिरकावणे. अबोल्यातही बोलते तू कितींदा, उगा का असे मग मला टाळणे. दुरावा तुझा आर्त मी सोसताना, मनाला सदा हेच समजावतो. दुरावा तुझा आर्त मी सोसताना, मनाला सदा हेच समजावतो. स्मृतींचा तुझ्या भोवताली पसारा, तुझ्या वाचुनी मी कुठे राहतो. स्मृतींचा तुझ्या भोवताली पसारा, तुझ्या वाचुनी मी कुठे राहतो. पुरावा तुला हाच या स्पंदनांचा, तुझा भास श्वासास छळतो किती. पुरावा तुला हाच या स्पंदनांचा, तुझा भास श्वासास छळतो किती. तपासून घे काळ जातील ठोके, मनाने तुझ्या दे मला संमती. तपासून घे काळ जातील ठोके, मनाने तुझ्या दे मला संमती. तुझ्या अंतरी सांग प्रतिमा कुणाची, विचारून डोळ्यातल्या आरशा. तुझ्या अंतरी सांग प्रतिमा कुणाची, विचारून डोळ्यातल्या आरशा. मिळावा तुझा हात हातात माझ्या, मिळावा तुझा हात हातात माझ्या, मिळावी नवी जीवनाला दिशा. मिळावा तुझा हात हातात माझ्या, मिळावी नवी जीवनाला दिशा. धन्यवाद. पारकातल्या कविता च्या रसिकांसाठी पुढचं काव्य सुमन जे मी अर्पण करतोय ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अंदमानच्या काळापाण्याच्या शिक्षेवर ही रचना बेतलेली आहे. ज्या मानसिकतेतून ने मजसीने परत मातृभूमीला हे एक मोठं महाकाव्य त्यांनी रचलं होतं. त्या महाकाव्यावरच त्यातून प्रेरित अशी कविता आहे. कवितेचं नाव आहे वीर सावरकर. श्वासातून फुलवित स्वातंत्र्याची आस, श्वासातून फुलवित स्वातंत्र्याची आस, रक्ताच्या थेंबामधूनही रुजवित ध्यास. वाऱ्याशी बिलगुन कळवळले सावरकर, मज मातृभूमीच्या मृदगंधाशी अंतर. ध्वज आठवितो मज तीन रंग मानाचा, ध्वज आठवितो मज तीन रंग मानाचा. ओवाळेन पंचारतीत दीप प्राणाचा, हिंदवी मातीचा तिलक मनाला लाभो. उलगडेल मग तो अर्थ खरा जगण्याचा. आत्माच अचेतन जर हे होणे नाही, आत्माच अचेतन जर हे होणे नाही. या श्वासांचे मग कसले मोल जराही. त्यागून शरीर मी जाईन भटकत तेथे, लखलाख चुंबुनी घेईन पुण्य धराही. इतकेच कळावे मजला परतून येथे, इतकेच कळावे मजला परतून येथे. ही धराच माझ्या अस्तित्वाचा वावर, मज मातृभूमीच्या मृदगंधाशी अंतर. मज मातृभूमीच्या मृदगंधाशी अंतर. हे विहग अंबरी खुणवित पंख पसारू, हे विहग अंबरी खुणवित पंख पसारू. मी मातृभूमीची खूण का त्यास विचारू. या सागर लाटा रोखून वाटेवरती, मी एक दिशाहीन भरकटलेले तारू. प्राबल्य दाटुनी इच्छा आत उराशी, प्राबल्य दाटुनी इच्छा आत उराशी. मी फिरून येईन आईच्या पदराशी. हा जन्म जरी ना पुरला सेवेसाठी, घेईन लाखदा जन्म हिच्या पदराशी. स्पर्शून मातीच्या अंगांगाचे कोंदण, स्पर्शून मातीच्या अंगांगाचे कोंदण. उधळेन स्वतःचे जीवन अलगत त्यावर. मज मातृभूमीच्या मृदगंधाशी अंतर, मज मातृभूमीच्या मृदगंधाशी अंतर. श्वासातून फुलवित स्वातंत्र्याची आस, रक्ताच्या थेंबामधूनही रुजवित ध्यास. वाऱ्याशी बिलगुन कळवळले सावरकर, मज मातृभूमीच्या मृदगंधाशी अंतर. मज मातृभूमीच्या मृदगंधाशी अंतर. आता पुढची एक गझल ऐकवते. तुम्हीच आता करा वाटणी तुमच्या पुरती, तुम्हीच आता करा वाटणी तुमच्या पुरती. शिल्लक आहे भाकर एका घासापुरती.
अशा गुन्ह्याला तुझ्या हिशोबी कुठली शिक्षा? अशा गुन्ह्याला तुझ्या हिशोबी कुठली शिक्षा? चोरत आहे तुझी हवा मी श्वासापुरती. नको बंगला नकोत वाडे अवाढव्यसे. नको बंगला नकोत वाडे अवाढव्यसे. एक असावी जागा गुपचूप लपण्यापुरती. काल अचानक मला म्हणाला माग हवे ते. काल अचानक मला म्हणाला माग हवे ते. मी म्हटले दे थोडी स्वप्ने जगण्यापुरती. कौतुक माझे करण्या येथे वेळ कुणाला. कौतुक माझे करण्या येथे वेळ कुणाला. मीच बनवते खीरपुरी मग माझ्यापुरती. आयुष्याला दरवळ येतो असा सुखाचा. आयुष्याला दरवळ येतो असा सुखाचा. चहात असते जशी वेलची वासापुरती. भरून ओंजळ घेतच गेलो जन्मभर तरी. भरून ओंजळ घेतच गेलो जन्मभर तरी. मूठ झाकली उरो शेवटी देण्यापुरती. मूठ झाकली उरो शेवटी देण्यापुरती. पार्कातल्या कवितांचे मनपूर्वक धन्यवाद. स्वरूपा, नंदू भैया, विजय, खूप खूप आभारी आहे मी. प्रत्यक्ष वेळ येईल तेव्हा एकत्र भेटूच सगळे पुन्हा पार्कात, हीच एक आशा. नमस्कार. कोरोनाच्या या काळानंतर, या आसमानी संकटानंतर आपण जेव्हा पुन्हा आपलं जीवन नव्याने सुरू करू, ते आमूलाग्र बदललेलं असायला हवं. ही आता काळाची गरज निर्माण झालेली आहे. जास्तीत जास्त निसर्गाकडे जाणारी जीवनशैली आपल्याला आचरावी लागेल असं चित्र स्पष्ट झालं. एका वेगळ्या प्रकारची जाग येणं हे आता अपेक्षित आहे. तुला उठायलाच हवे, या माझ्या कवितेतून मी हे सांगते आहे. पंख लावून दूर गेले उजेडाचे थवे. पंख लावून दूर गेले उजेडाचे थवे. उशीर झाला बराच, तुला उठायलाच हवे. पंख लावून दूर गेले उजेडाचे थवे. उशीर झाला बराच, तुला उठायलाच हवे. बाहेर दारात उभी तुझ्या उजेडाची वरात. बाहेर दारात उभी तुझ्या उजेडाची वरात. हातपाय गोळा करून बसून कारेगारात. उजेडाचे घोडे दारी नाचायलाच हवे. उजेडाचे घोडे दारी नाचायलाच हवे. उशीर झाला बराच, तुला उठायलाच हवे. वडाकडे आंब्याखाली उजेडाचे घडे. वडाकडे आंब्याखाली उजेडाचे घडे. कशाला रे फोडतो आहेस त्याच्या नावाने खडे. मातीमधल्या उजेडाला शोधायलाच हवे. मातीमधल्या उजेडाला शोधायलाच हवे. उशीर झाला बराच, तुला उठायलाच हवे. बोलव तुझ्या अंधाराला उजेड जरा दाखव. बोलव तुझ्या अंधाराला उजेड जरा दाखव. फुला फुलात भरून उरला मध जरा चाखव. नवीन येतील दिवस फक्त बोलवायलाच हवे. नवीन येतील दिवस फक्त बोलवायलाच हवे. उशीर झाला बराच, तुला उठायलाच हवे. बेणून बेणून उडव झाडा झाडावरचे काटे. बेणून बेणून उडव झाडा झाडावरचे काटे. माडा माडा मधून उभे केळंबे करणे ताठे. रुजून आला उजेड पुता शिंपायला तर हवे. रुजून आला उजेड पुता शिंपायला तर हवे. उशीर झाला बराच, तुला उठायलाच हवे. जाळून उडव अवदसाई सुकून गेले कुणगे. जाळून उडव अवदसाई सुकून गेले कुणगे. वाळवी लागून पोखरून पडले वासे दांडगे दुणगे. हिरव्या कुणग्यासाठी गवत जाळायलाच हवे. हिरव्या कुणग्यासाठी गवत जाळायलाच हवे. उशीर झाला बराच, तुला उठायलाच हवे. आणि शेवटचं आहे, उशीर झाला बराच अजून चूल पेटली नाही. बघा, उशीर झाला बराच अजून चूल पेटली नाही. म्हणू नकोस आईचे उमण बरे लागले नाही. उशीर झाला बराच अजून चूल पेटली नाही. म्हणू नकोस आईचे उमण बरे लागले नाही. उजेडाचे आंबट आंबट तिखट तोंडी लावणे हवे. उजेडाचे आंबट तिखट तोंडी लावणे हवे. उशीर झाला बराच, तुला उठायलाच हवे. पंख लावून दूर गेले उजेडाचे थवे. उशीर झाला बराच, तुला उठायलाच हवे. आता तुला उठायलाच हवे. धन्यवाद. यानंतर एक गझल पेश करतोय. मतला असा आहे
की उत्कटता अन ओढ प्रियेची अशी जाणवत असते. उत्कटता अन ओढ प्रियेची अशी जाणवत असते, नुसत्या स्पर्शामधून सुद्धा मिठी जाणवत असते. ती नसते शेजारी जाते रात्रपाळीला जेव्हा, ती नसते शेजारी जाते रात्रपाळीला जेव्हा, असून सुद्धा दुलई थंडी बोचरी जाणवत असते. असूनही दुलई थंडी बोचरी जाणवत असते. प्रेमाने आई पांघरते अंगावरती जेव्हा, प्रेमाने आई पांघरते अंगावरती जेव्हा, ठिगळ लावली चादर ही भरजरी जाणवत असते. पुढचा शेर आहे की 2-2.5 तासापुरता मी नायक बनतो जेव्हा, 2-2.5 तासापुरता मी नायक बनतो जेव्हा, पडद्यावरच्या नटीमध्ये प्रेयसी जाणवत असते. अस्तित्वाने तिच्या घराचा महाल होऊन जातो, अस्तित्वाने तिच्या घराचा महाल होऊन जातो. मुलीत माझ्या मला जादुई परी जाणवत असते. आणि सावट येता मृत्यूचे एकत्रित झाले सारे, संकटकालीन परिस्थिती ही बरी जाणवत असते. आणि शेवटचा शेर आहे की हे संकटही निघून जाईल खात्री तर आहे, पण हे संकटही निघून जाईल खात्री तर आहे, पण एक अनामिक भीती धडधडत पुरी जाणवत असते. उत्कटता अन ओढ प्रियेची अशी जाणवत असते, नुसत्या स्पर्शामधून सुद्धा मिठी जाणवत असते. धन्यवाद. पुढच्या गजले अगोदर काही सुटे शेर घेतोय. वैशाखाचा नाजूक नखरा आठवतो का, वैशाखाचा नाजूक नखरा आठवतो का, सुट्टीमधला सूर्यला जरा आठवतो का. गाभुळलेले स्वप्न कोवळे पिकले नाही, गाभुळलेले स्वप्न कोवळे पिकले नाही, भातुकली अन कच्चा नवरा आठवतो का. मोक्ष मिळावा म्हणून केवळ उमलत होता, मोक्ष मिळावा म्हणून केवळ उमलत होता, वेणीमधला मुका मोगरा आठवतो का. गजल बघा. कुऱ्हाड हाती धरलेल्यांना ओढ लागली आहे, कुऱ्हाड हाती धरलेल्यांना ओढ लागली आहे, बांधावरची बाबळ आता छान वाढली आहे. कुऱ्हाड हाती धरलेल्यांना ओढ लागली आहे, बांधावरची बाबळ आता छान वाढली आहे. प्रारब्धाचे फाशे आपण उलटे पाडू शकतो, प्रारब्धाचे फाशे आपण उलटे पाडू शकतो, काळ आपला नसला तरीही वेळ आपली आहे. पुढचा शेर बघा. पुन्हा सरींनी भिजलेली मी गझल लिहावी म्हणतो, पुन्हा सरींनी भिजलेली मी गझल लिहावी म्हणतो, ढगात माझ्या पुन्हा पुरेशी ओल साठली आहे. आणि अर्धे अर्धे मिळून आपण वर्तुळ झालो होतो, अर्धे अर्धे मिळून आपण वर्तुळ झालो होतो, पण नियतीने मध्ये आपल्या रेग आखली आहे. पुढचा शेर. व्याकुळलेल्या नजरेमधला शेर वाचला कोणी, व्याकुळलेल्या नजरेमधला शेर वाचला कोणी, मी हरणीच्या डोळ्यांमधली गझल वाचली आहे. व्याकुळलेल्या नजरेमधला शेर वाचला कोणी, मी हरणीच्या डोळ्यांमधली गझल वाचली आहे. तुझ्या पोकळीमुळे खरे तर वादळ शमले नाही, तुझ्या पोकळीमुळे खरे तर वादळ शमले नाही, तुझी पावले जपण्यासाठी हवा थांबली आहे. पुढचा शेर बघा. आयुष्याची वही जरी मी तुझ्या हवाली केली, आयुष्याची वही जरी मी तुझ्या हवाली केली, नकोस वाचू अश्रूंनी जी ओळ खोडली आहे. भोपाळ्यांनो नका जागवू व्यथा लाडकी माझी, भोपाळ्यांनो नका जागवू व्यथा लाडकी माझी, मला रात्रभर जागवून ती शांत झोपली आहे. आखरी शेर पहा. माझे उसने हिरवेपणही पडेल पिवळे बहुधा, माझे उसने हिरवेपणही पडेल पिवळे बहुधा, गळ्याभोवती आवळलेली वेल छाटली आहे, गळ्याभोवती आवळलेली वेल छाटली आहे. धन्यवाद. नमस्कार मंडळी. कसा वाटला प्रयोग? आवडला असेल अशी आशा आहे. हा खरं तर प्रयोग म्हणून प्रयोग नव्हताच मुळी, सगळ्यांनी बघितलंच असेल. कोविड
कोरोना-19 किंवा कोरोना वॉरियर्स हे जे आहेत आपले फ्रंटलाईनला जे काम करतायत, डॉक्टर्स आहेत, नर्स, मेडिकल स्टाफ सगळाच, त्यानंतर पॅरामेडिक्स आहे, पोलीस फोर्स आहे किंवा मदत कार्यामध्ये जे सक्रिय आहेत ते आहेत, किंवा आपल्याला रोजच्या जगण्यासाठी जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचं जे दुकानं वगैरे त्यांची आहेत ते चालू ठेवत आहेत ते आहेत, शासकीय कर्मचारी आहेत, लाईट जे आपल्याला मिळत आहेत 24 तास आपल्याकडे चालू आहे तर ते सगळे आहेत. सो या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी ज्यांना बाहेर पडावं लागतं आहे किंवा जे अगदी जीवावर उदार होऊन बाहेर पडत आहेत आणि कामं करत आहेत, तर त्या सगळ्यांसाठी ही एक काय म्हणूया त्याला, ग्रॅटिट्यूडची भावना होती आणि आहे, आणि ती व्यक्त करण्याचं हा एक आमचा मार्ग होता. त्यामुळे 2 आपण एपिसोड केलेले आहेत. आजचा हा 42वा प्रयोग जो आहे, 42वा भाग तुम्ही जो बघितला तो त्या डॉक्टर कवी जे आपले मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांना समर्पित होता. आणि पुढचा जो भाग आहे 10 मे रोजी पार्ट 2 ह्याचा आहे, भाग दुसरा आहे कोरोना वॉरियर्सचा. तर त्यामध्ये आपण शासकीय कर्मचारी, मगाशी म्हटलं तसं पॅरामेडिक्स आहेत किंवा मदत कार्यातले आहेत, तर हे सगळी मंडळी, बँकर्स आहेत, तर ही सगळी मंडळी आपण त्यांच्यासोबत कार्यक्रम केलेला आहे, त्यांना समर्पित केलेला आहे. तर 10 मेला तो आपण रिलीज करू. तर कसा वाटला ते सांगा कमेंट्समध्ये. काही सूचना असतील तुमच्या, काही आमच्याकडनं काही त्रुटी राहून गेल्या असतील तर त्याही नक्की कळवा. आणि छान राहा, मजेत राहा, घरात राहा, आपापल्या पद्धतीने. जे काय खूप हल्ली बघितलं असेल तर खूप ऑनलाईन कार्यक्रम आपल्याला खूप दिसत आहेत, ऑनलाईन किंवा लाईव्ह व्हिडिओज दिसत आहेत, लाईव्ह येत आहेत लोक आपापली कला सादर करायला किंवा एक संभाषण करायला. जसं आत्ता मी तुमच्याशी करते, नंदू भैयाने केलं, विजयाने केलं, आपल्या ह्या सगळ्या डॉक्टर कवी मित्रमैत्रिणींनी केलं. तर हा एक संवाद आपल्याला करता येतोय या माध्यमातून. आभार असं आम्हाला वाटतच नाही, खरं म्हणजे आभार काय म्हणायचं आहे, आभार हा खूप टेक्निकल शब्द आहे, पण ह्या डॉक्टर कवी मित्रमैत्रिणींनी इतका वेळात वेळ काढून, इतके ते व्यस्त आहेत आत्ताच्या या काळामध्ये, आणि तरीही खूप त्यांच्या एकतर रिस्की आहे सगळं ते प्रकरण, आणि त्यात म्हणजे सगळंच टेन्शन, आणि त्याच्यामध्ये परत व्हिडिओ करून पाठवायचे. तर ह्या सगळ्यामागे त्यांचं पॅशन दिसतं, त्यांचं डेडिकेशन, त्यांचं एक खरंच क्रिएटिव्हिटी आहेच आहे. ते सगळं दिसतंच आहे आपल्याला, बघितलं असेल तुम्ही, तर ते आहेच आहे. आणि मला म्हणजे एकाचा उल्लेख केला एकाचा नाही असं व्हायला नको म्हणून मी कोणाचंच नाव घेत नाही आहे, पण सगळेच मित्रमैत्रिणी आहेत. स्मिता माझी अगदी जिवलग मैत्रीण आहे, ती लेखिकाही आहे, सगळंच आहे, म्हणजे डॉक्टरही आहे, सगळं आहे. आणि तिचं मिस्टर डॉक्टर निखिल दातार फार मोठे स्त्रीरोगतज्ञ आहेत, आणि अगदी जवळून बघतोय आम्ही किंवा निदान ऐकतोय की काय चालू आहे आणि काय कशातनंही मंडळी जात आहेत. माधुरी आहे आमची, तिचे मिस्टर डॉक्टर आहेत, त्यांना काउन्सिलिंग लेवलवरती खूप काम करावं लागतं आहे. अनुजा आहे, अनुजा जोशी, गोव्याहून तुम्ही तिची कविता ऐकली असेल तर ती सुद्धा त्याच याच्यातनं जाते. कैलास दादा आहेत, ते सुद्धा त्याच एका विशिष्ट पद्धत, ते शासकीय याच्यामध्ये असल्यामुळे सुद्धा त्यांना एक वेगळं त्यांना काय काय अनुभव येत असतील. शिवाजी दादा आहेत, ते पार अगदी कर्जतच्याही पुढे काही प्रवास आहे त्यांचं, गाव गाठायचं म्हणजे. कर्जत म्हणजे नगर जिल्ह्यामधलं कर्जत. तर असे कुठून आपल्याशी जोडले गेलेले ही सगळी मंडळी आहेत, आणि त्यांचं काव्य, त्यांच्या रचना आपण ऐकल्या, त्यांचा आनंद घेतला आज. तर यांना थोडंसं पाठी लागावं अशासाठी लागलं, कारण खूप व्यस्त मंडळी आहेत आणि त्यांना पाठी लागणं सुद्धा मला जीवावर येत होतं खरं तर. पण
त्यांचे खरंच मनापासून आभार. जरी हा टेक्निकल शब्द असला तरी खूप मनापासून आभार. आणि अजून एक उल्लेख मी मुद्दाम करेन, तो म्हणजे गवी, आमचा गवी मिटके, गजानन मिटके. तुम्ही ऐकलंच असेल त्याला. तर अगदी शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे त्याच्यासाठी थांबलो होतो आम्ही, कारण तो KEMला आहे. आत्ता जे मी म्हणजे आत्ता बोलते तरीसुद्धा तो KEMलाच आहे. तर सलग 6-6 दिवस, 7-7 दिवस, आठवडा ड्युटी चालते. मंडळी आणि कवी मनाची डॉक्टर मंडळी, त्यामुळे ती खूप जवळची आहेत. तर या सगळ्यांना सलाम. खरं तर आभार मानण्यापेक्षा त्यांना सलाम करणं जास्त संयुक्तिक वाटतं मला. दुसरी गोष्ट महत्त्वाची मला इथे मुद्दाम नमूद करावीशी वाटते की जे फील्डवर आहेत, सपोर्ट सिस्टीममधले सगळेच, म्हणजे डॉक्टर असू देत किंवा पॅरामेडिक्स असू दे किंवा बँकर असू दे किंवा कोणीही, ही जी पूर्ण यंत्रणा आहे, तर हे लोक जेव्हा बाहेर जात आहेत आपला जीव धोक्यात घालून आणि आपल्याबरोबर आपल्या घरच्यांचाही जीव काही प्रमाणात धोक्यात घालून, कारण काय होईल, कुठून कुठे काय लिंक होईल आणि काहीतरी गडबड होऊ शकते, हा रिस्क फॅक्टर आहे. ही टांगती तलवार कायम असते डोक्यावर. बरं, जो माणूस गेलाय बाहेर आपला, तो घरी येईपर्यंत किंवा ती व्यक्ती घरी येईपर्यंत जीवाला घोर लागून राहिलेला असतो की आता काय, म्हणजे पुढे काय वाढवून ठेवलंय. तर हे सगळं निभावणारी आणि हसतमुखाने निभावणारी या सगळ्या मंडळींची घरची मंडळी जी आहेत त्यांनासुद्धा सलाम मनापासून. कारण ते नसते त्यांच्या पाठी उभे तर ही यंत्रणा सगळी फेल गेली असती, कोलमडली असती. तर त्या सगळ्या घरातल्या मंडळींना सलाम. आणि तुमच्यामुळे आम्ही आहोत, तुम्हा सगळ्यांमुळे आम्ही सुरक्षित आहोत आणि त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमच्या आणि गवीने आणि अजून कोणी मला माहिती नाही, पण संधी दिली वगैरे असं काही नसतं. संधी पारकातल्या कवितामध्ये आम्ही संधी देत नसतो, आम्ही संधी घेत असतो चांगलं ऐकण्याची. चांगलं आधी माणूस वेडे आहोत, त्यामुळे माणसं पाहिजे असतात आम्हाला, मित्रमैत्रिणी पाहिजे असतात. हे दरवेळी आम्ही सांगतो की आम्ही कोणाला संधी देत नाही आहोत. पारकातल्या कविता हा प्लॅटफॉर्म जो आहे तो कोणाला संधी देण्यासाठी वगैरे नाही आहे. हा आमच्या स्वार्थीपणामुळे निर्माण झालेला प्लॅटफॉर्म आहे की आम्हाला मित्रमैत्रिणी जमवून कल्ला करायचा असतो, दंगा करायचा असतो आणि छान छान कविता, रचना, गझल, काय जे काय असेल ते ऐकायचं असतं. काही वेळा तर कविता वगैरे सुद्धा नाही, फक्त गप्पा मारायच्या असतात, खायचं असतं, प्यायचं असतं, धमाल करायची असते, गाणी ऐकायची असतात, हे सगळं करायचं असतं. आणि ते सगळं करायला मिळावं आणि माणसांशी जोडले जावं म्हणून आम्ही हा उपक्रम म्हणूया किंवा हा एक छोटासा कार्यक्रम आमचा जो 3-3.5 वर्षापासून चालू आहे. आज 42वा प्रयोग आपण पाहिलात, तर ते आम्ही सुरू केलेलं आहे. त्यामुळे संधी वगैरे हा विषय काही नसतो. तर असा आपल्या पारकातल्या कवितांचा 42वा प्रयोग आजचा समाप्त होत आहे. पुन्हा आपण भेटूच या 10 मे, परत तारीख लक्षात ठेवा, 10 मे 2020 या दिवशी आपण पारकातल्या कवितांचा 43वा प्रयोग, जो पुन्हा एकदा कोरोना वॉरियर्सच्या जी दुसरी फळी आहे त्यांच्यावर आधारित आहे, त्यांना घेऊन केलेला आहे. बँकर्स आहेत, शासकीय कर्मचारी आहेत, पॅरामेडिक्स आहे किंवा मदत कार्यातले आहेत, जे आहेत ते पोलीस फोर्स आहेत. तर अशा 5 कॅटेगरीजमधल्या प्रातिनिधिक तत्वावरती किंवा प्रतिनिधी म्हणून आपण ज्यांना निवडलेलं आहे त्या सगळ्यांबरोबर आपण पारकातल्या कविताचा 43वा प्रयोग करतोय 10 मेला. तेव्हा नक्कीच भेटूया. तोपर्यंत नीट राहा, घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका. आपल्याला रुचेल, पचेल, जमेल, आवडेल त्या सगळ्या गोष्टी करा, घरातल्यांबरोबर राहा आणि हे लवकर संपू देत सगळं आणि नक्की पुन्हा भेटूया अशी प्रार्थना करा. नमस्कार.